राधाची आई असल्यामुळे राधाची काळजी, राधाचं सगळं भलं व्हायला हवं. बरोबर. आणि का होत नाहीये, तिचं काय कुठं चुकतंय, ह्या सगळ्याची काळजी मनात ठेवून तिचा खंबीरपणा जो आहे ना, तो तिच्या धारणेवरती ठाम असण्यामुळे आलेलं ते खंबीरपण तिच्याकडे आहे. ते तुंबाडच्या वेळी मात्र मला जेन्युइनली त्रास झाला होता, कारण तुंबाड झाल्यानंतर मी आई झाली. तुंबाड शूट झाल्यानंतर ते एक तर खूप अंगावर येणार होतं. सगळं जे मी काही केलं होतं त्याच्यासाठी मी ज्या काही गोष्टी केल्या तर ते खूपच भयानक अंगावर येणार होतं. पण सल हा प्रत्येकाच्या मनात असतो, प्रत्येकाच्या. आणि फक्त बायकांच्या कशाला, पुरुषांच्या मनात असतो. कितीतरी पुरुषांच्या मनात असे सल असतात की अरे मला हे माझ्या फॅमिलीसाठी करायचं होतं, पण माझ्यावर एवढ्या जबाबदाऱ्या होत्या म्हणून मी हे करू शकलो नाही. हे सुद्धा काही वेळेला ते नकळतपणे आपल्या मुलांजवळ बोलून दाखवतात. हा त्या पुरुषाच्या मनातला सलच असतो. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी रुचा मुळे. रोलिंग स्कोप या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. 6 जूनला जारण हा चित्रपट येणार आहे आणि या जारण चित्रपटातले 2 मुख्य पात्र म्हणजे ज्योती महाशय आणि सीमाताई देशमुख आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि चित्रपटाबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले ट्रेलर पाहिल्यावर मला असं वाटलं कुठेतरी मानवी मनाची उकल त्याच्यामध्ये आहे आणि कुठेतरी गूढ अंधश्रद्धा सुद्धा आहे. असं म्हणतात की प्लॅनचेटवर बोलावलेले आत्मे परत जातच नाहीत. सभोवतालच्या वातावरणातील आत्म्यांनो, आम्ही तुम्हाला इथे उपस्थित राहण्यासाठी आवाहन करतो. तर तुम्हाला दोघींना याबद्दल काय वाटतं की अंधश्रद्धा आणि मानवी मन यांचा एकमेकांशी कसा संबंध येतो? अंधश्रद्धा आणि मानवी मनाचाच का, प्रत्येकच गोष्टीचा मानवी मनाशी संबंध आहे. बरोबर. आणि जसं आपलं मन जसा विचार करतं तशाच गोष्टी आपल्याला दिसतात. खरंय. आणि मनामध्ये जर भीती असेल तर ती भीती वेगवेगळ्या दृश्य स्वरूपात समोर येते आपल्याला. प्रत्येकाच्या भीतीचं स्वरूप वेगळं. त्यामुळे मला असं वाटतं की अंधश्रद्धा असं फक्त मी न म्हणता सगळ्या प्रकारचे समज, गैरसमज आणि त्याहीपेक्षा भीती ही बेसिक भावना आणि आपलं मन याचा फार जवळचा संबंध आहेच. ज्योती, तू काय सांगशील याबद्दल? आता सीमाताई म्हणाली तसंच की आपल्याला लहानपणापासूनच या गोष्टी असतात ग मनात. कुठल्याही गोष्टीची भीती वाटते. म्हणजे आपल्याला तो बागुलबुवाला झोप नाही तर बागुलबुवा इथून सुरू होते लहानपणापासून, किंवा मी उडी मारू का नको, हा एक सेन्स तुम्हाला काय म्हणायचं जन्मतःच असतो की इथून आपण त्या लहान मुलाला सुद्धा ते पकडून उतरतं किंवा अशा ह्याच्यामध्ये. सो ती भीतीच असते एक प्रकारची. कितीही कॉन्शियस आपण म्हणतो की नाही त्याला किती समज आहे, तो आपण समज म्हणतो, पण ती त्याला वाटणारी भीती आहे की आपण पडलो तर लागू शकतं. हे रिअलाइज व्हायला लागल्यानंतर त्या घटना घडायला लागतात. त्याच्यामुळे चित्रपटामधनं ह्या गोष्टी, ऋषिकेश सरांचं लिखाण इतकं वेगळ्या पद्धतीचं आहे की काही लोकांना खूप भीती वाटेल, काही लोकांना भीती वाटणार नाही, काही लोकांना असं वाटेल की तुम्ही अंधश्रद्धा पसरवताय का वगैरे. असं ह्याच्यामध्ये कुठेही काहीही नाहीये. या सगळ्यामध्ये मानसिक गुंतागुंत आहे. प्रत्येकाचं एक आतमध्ये एक सल आहे की कुठेतरी बाहेर पडते. सो ती कशा पद्धतीने बाहेर पडते हेही तुम्हाला यातनं दिसतं की प्रत्येक, आणि मुळात दाखवलेलं आहे की फॅमिली मधल्या बायकांमधलं ही सल आहे. आणि मग ह्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने ती भीती पण आहे, इन्सिक्युरिटी आहे, यातनं त्या गोष्टी बाहेर पडतात. आणि मग त्याचीही भीती वाटायला लागते की अरे बापरे आपण हे काय केलं, किंवा अरे बापरे असं माझ्या बरोबर का होतंय. ह्या सगळ्यांबद्दल फिल्म मध्ये भाष्य केलेलं आहे. पण मग आता तू म्हणालीस की बायकांच्या मनात असलेली सल, तर आता हा चित्रपट करत असताना तुम्हाला कुठल्या कुठल्या ठिकाणी असं वाटलं की बायकांच्या मनामध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीची अशी सल असू शकते? म्हणजे ही एक भीती त्याच्यामध्ये आहेच, पण जी सल निर्माण होते ना त्याच्यानंतरच्या पुढच्या गोष्टी एक एक घडत जातात, त्याचा त्रास त्या बायकांना प्रचंड होतो. तर तुम्हाला चित्रपट करताना अशा कुठल्या पद्धतीची सल बायकांच्या मनात असू शकते इन जनरल असं वाटतं? कोणत्याही गोष्टींची, दोघींनाही. सल ही अनेक गोष्टींची असू शकते. म्हणजे एखादी जवळची व्यक्ती गमावण्याची सल असते, सगळ्यात मोठी असते. त्याच्यानंतर हातून काहीतरी साध्य न करता आल्याची सल ही खूप लाईफ लॉंग असू शकते की एखादी संधी हातातनं सुटली आणि ती सल आयुष्यभर राहिली, कारण ती संधी एकदा गेली ती परत आली नाही. त्यानंतर बायकांच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्या बोलून तुम्हाला दाखवता येत नाहीत आणि त्याबद्दल गैरसमज मात्र खूप करून घेतले जातात बायकांविषयी. अशा अनेक पद्धतीचे सल या सिनेमामध्ये
तुम्हाला दिसतील, किंवा आपल्याला कधी कधी अत्यंत हेल्पलेस वाटतं की मला हे समोरची ही व्यक्ती ही माझी व्यक्ती आहे, माझी आपली व्यक्ती आहे आणि तिला मदतीची गरज आहे. पण 2 कारणं असू शकतात की ती व्यक्ती माझी मदत घ्यायला तयार नाहीये, तिला माझी मदत नको आहे, किंवा मी कुठल्या ना कुठल्या कारणाने तिला आता काहीही मदत करू शकत नाहीये, आणि किंवा मला हेही कळलंय की आता तिलाच मदतीची गरज आहे आणि तीच आता स्वतःला मदत करू शकणार आहे. पण मग मला जी तडफड होत राहते तो एक वेगळा सल असतो, मदत करू न शकण्याचा. असे अनेक हे दिसतील पैलू. आणि हे प्रत्येक बाईच्या मनात मला वाटतं कधी ना कधी आयुष्यात कुठे ना कुठे येतातच. ज्योती, तू काय सांगशील? तू कुठले असे हे सल अनुभवतेस? खरं सांग म्हणजे मला काय म्हणायचं, खरं तर नाही. याचं कारण असं आहे की काही काही गोष्टींवर माझा इतका तगडा विश्वास आहे की जे माझं आहे हे मला मिळणार आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टींमध्ये हे माझ्याकडे नाहीये किंवा हे मला मिळालं नाहीये किंवा हे लहानपणापासूनच मला थोडस असं मे बी लहानपणी मला हे वाटत होतं. कारण आता असं काय होतं की सांगते सल या गोष्टीचा वाटतो की माझं लहानपणापासून माझं सगळं शिक्षण चिपळूणला कोकणात झालं. चिपळूण पासून रामपूर नावाच्या गावी झालं. मग मला आता पुण्याला जेव्हा मी आता 25 वर्ष आली पुण्यात येऊन, पण तेव्हा सुद्धा मला असं वाटायचं की अरे यार मी ह्याच्या आधी जर का आले असते तर मी ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करू शकले असते. आय डोंट नो, मे बी हे करते हेही केलं नसतं, माहित नाही. पण ही एक सल असते मनात की अरे हे आधी आपल्याला का नाही मिळालं, पण मग जे मिळालंय ह्याचं आपण काय करतोय हा विचार करून मी म्हणजे तो विचार अजून येतो की अरे तेव्हा जर का मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली असते ना तर मी आज इथे असते. हे वाटून जाणं ही मानवी भावना आहे आणि ह्या भावना आल्याच पाहिजेत असं वाटतं मला. त्याच्याशिवाय तुम्ही आता काय आहे माझं सगळं छान चाललंय असं होऊ शकत नाही. सो हा एक विचार येऊन जातो, त्याच्यानंतर मग कुठेतरी तुम्हाला की नाही ह्याच्यापेक्षा माझं आत्ताही काही वाईट नाहीये किंवा मी ह्यातनं जे मला मिळालं ह्यातनं मी हे बेटर केलं. ह्या जेव्हा विषय येतो किंवा हा समजूतदारपणा जसा परत येते की तो वयाप्रमाणे येतो असं मला वाटतं की तो तेच लेट गो करून सोडता आलं पाहिजे. पण सल हा प्रत्येकाच्या मनात असतो, प्रत्येकाच्या, आणि फक्त बायकांच्या कशाला पुरुषांच्या मनात असतो. कितीतरी पुरुषांच्या मनात असे सल असतात की अरे मला हे माझ्या फॅमिलीसाठी करायचं होतं पण माझ्यावर एवढ्या जबाबदाऱ्या होत्या म्हणून मी हे करू शकलो नाही. हे सुद्धा काही वेळेला ते नकळतपणे आपल्या मुलांजवळ बोलून दाखवतात. हा त्या पुरुषाच्या मनातला सलच असतो. काही वेळेस पुरुषांच्या मनातले सल उलट ओळखता येत नाहीत, बायका काही वेळेस मांडतात आणि पुरुषांना ते फार अवघड जातं. मी जेव्हा ट्रेलर बघितला ना त्याच्यामध्ये ताई तुमचे एक छान गोड म्हणजे तुमचा आवाज, तुमचं दिसणं हे असं गोडच आहे सगळ्या गोष्टी. तर एक गोड आईची भूमिका त्याच्यामध्ये, तर त्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगणार? कारण प्रत्येक आई कुठेतरी सतत काळजी करणारी आहे, तशी ही सुद्धा आई काळजी करणारी आहे दिसतं. तर या काळजी करणाऱ्या आईबद्दल काय सांगाल? आपण तो याग परत करून घ्यायचा का घरात? हो, काळजी करणारी ती आहेच आणि तिच्या ज्या काही धारणा आहेत त्यावरती ती खूप ठाम आहे. भले मग तिचं असं आहे की सध्या मग पटणार नाही का तुम्हाला हे, पण म्हणजे याचा अर्थ माझी धारणा चुकीची आहे असा इतकी खात्री असलेली अशी ती बाई आहे. आणि अर्थात राधाची आई, म्हणजे राधा अमृता सुभाष जो रोल करते, राधाची आई असल्यामुळे राधाची काळजी, राधाचं सगळं भलं व्हायला हवं. बरोबर. आणि का होत नाहीये, तिचं काय कुठं चुकतंय, ह्या सगळ्याची काळजी मनात ठेवून पण वरकरणी आपल्या मुलीला सगळं छान सांभाळून घेत, तिच्या कलानी घेत, खंबीरपणे उभी राहणारी तिचा खंबीरपणा जो आहे ना तो तिच्या धारणेवरती ठाम असण्यामुळे आलेलं ते खंबीरपण तिच्याकडे आहे. आणि म्हणून ती व्यक्तिरेखा महत्वाची ठरते, कारण दृष्टिकोन आहे तो एक. माझं कॅरेक्टर ज्या धारणेने या सिनेमामध्ये वावरतं तो एक या सगळ्याकडे बघायचा एक डेफिनेट दृष्टिकोन आहे. आणि खरंच तो मला वाटतं प्रत्येक आईमध्ये कुठे ना कुठे प्रत्येक वेळी असतोच, स्वतःच्या मुलाबद्दल, मुलीबद्दल, स्वतःच्या अपत्याबद्दल आपण म्हणू शकतो, असतोच. नक्कीच असतो, कुठेही गेला तरी तो असतो, नक्कीच असतो. आणि ज्योती तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील? आता मला माझ्या या सिनेमामधल्या भूमिकेबद्दल फार काही सांगता येणार नाही, कारण तुम्ही ते बघा. कारण नाही तर मी तुम्हाला सिनेमा सांगितल्यासारखंच होईल. बरोबर. ओके.
तर त्याच्यामुळे पण मी समुपदेशकाची भूमिका केलेली याच्यामध्ये, आणि माझ्या समोर येणारे प्रश्न त्या वेळेचे ते कशा पद्धतीने मला चॅलेंजिंग आहेत ते मी कसे सोडवते, हे हा प्रवास आहे माझा या सिनेमामध्ये. तर तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल. अगदी एन्जॉय आणि कराल. तू समुपदेशक म्हणालीस तर मग मूवीच्या निमित्ताने तू कोणत्या समुपदेशकांना भेटलीस का, त्यांच्याशी काही चर्चा केली का, काही किस्से ऐकलेस का त्यांच्याकडून? खरं सांगू का, माझा या सिनेमामध्ये सगळ्यात शेवटचं कास्टिंग माझं झालेलं होतं. त्यामुळे मला या रोलसाठी अभ्यास करायला वेळच मिळाला नाही. मला ऋषिकेश सरांनी सांगितलं की समुपदेशक असं करेल, आणि मी ते केलंय. सो ऍक्च्युअल माझं रायटर्स काय म्हणायचं, डिरेक्टर्स ऍक्टर म्हणतात ना तसं, की तू भोळी हलवू नकोस असं म्हणल्यावर मी नाही हलवली. इतकं मला सरांनी जे सांगितलंय तेवढंच मी केलंय, आणि म्हणजे मला जेवढं येतं तेवढं मी देण्याचा प्रयत्न केला. पसंत करणारी. पण मला खूपच ही अख्खी प्रोसेस, नक्कीच मला त्या 4-5 दिवसामध्ये मी त्या सिनेमाचा भाग होऊन गेले. कारण तिथलं ते सगळं वातावरण इतकं म्हणजे ब्लॅक मॅजिकवर सिनेमा असेल तरी सुद्धा तिथलं वातावरण खूपच पॉझिटिव्ह होतं. कारण सगळे कलाकार उत्साहाने काम करत होते, आणि आम्ही एकत्र काम, एखाद दुसरा सीन आमचा आहे, पण ते सुद्धा तो एखादा दिवस आम्हाला मजा आली खरंच आहे. आणि शेवटचा प्रश्न असा की ह्याच्यामध्ये एक कुठली अशा पद्धतीची भूमिका करताना कुठेतरी एक निगेटिव्हिटी येत असते, तर अशी जेव्हा इतर लोकांना, तर अशी निगेटिव्हिटी जेव्हा येते त्याच्याकडे पॉझिटिव्हिटी फार कमी वेळा अट्रॅक्ट होते म्हणा, किंवा निगेटिव्हिटीचा पगडा जास्त प्रमाणात होतो. तर यावेळेस स्वतःला अशा मार्गातून कशा पद्धतीने बाहेर काढावं याबद्दल तुम्ही काय सांगाल? आर्टिस्टना निगेटिव्हिटी येते नाही येते याच्याविषयी माझा तरी तसा अनुभव नाहीये. त्याचं कारण एक भान जर आपण सतत कायम ठेवलं ना, की ही आपण आता जे काही करतोय हे मी नाहीये, ही ती भूमिका आहे, आणि मला यातनं बाहेर यायचंय, मला या भूमिकेत शिरायचं आहे, आणि मला या भूमिकेतनं बाहेरही यायचंय. ही खुणगाठ जर मनाशी पक्की असेल आणि क्लिअर असेल तर अशा पद्धतीची निगेटिव्हिटी सहसा व्यक्ती म्हणून माझ्यावरती येत नाही. आणि हे भान ठेवणं हेच शिकणं असतं, अनुभव घेणं किंवा अनुभवातनं येणं शिकणं जे असतं ते हेच असतं, की भूमिका कुठलीही असू दे त्याचा पगडा व्यक्ती म्हणून माझ्यावरती शॉट संपल्या क्षणी तो थांबला पाहिजे. करेक्ट. आणि ते जर मी घरी घेऊन जायला लागले रोज तर मग अवघड होईल, कारण आम्ही शेकडो प्रकारच्या भूमिका करतो, किंवा शेकडो प्रकारची माणसं, भूमिका सोडून दे, शेकडो प्रकारची माणसं आपल्याला रोज भेटतात. मी आहे का हे माझ्याबद्दल एका विशिष्ट क्षणापुरतं घडलेलं आहे, ते विशिष्ट क्षणापुरतं घडलं, तो क्षण संपला, पेज टर्न करा, पुढे जा, आणि एव्हरी डे इज अ न्यू डे असं आपण म्हणतो. करेक्ट. याच्याबद्दलचा माझा अनुभव थोडासा वेगळा आहे, कारण आतापर्यंत मी ज्या काही भूमिका केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मला असं डेफिनेटली मी ते कॅरेक्टर जगत होते. देऊळ असेल, नारबाची वाडी असेल, कारण मी सेटवरच असायचे, आणि मला त्यातनं बाहेर यायला, किंवा मी घरी आले की मग मी ज्योती असायचे, तिथे गेल्यानंतर मी पिंकी होते, तिथे गेल्यानंतर मी मंजू होते. पण मला मजा आली ते करताना, कारण मला वेगळं काही अरे सुटतंय हे करायला लागलं नाही. ह्याचं खूप मोठं क्रेडिट तुम्हाला तुमच्या को स्टार्सना द्यायला लागतं, कारण तिथलं वातावरण जसं असतं त्याप्रमाणे तुम्ही तेवढे खुलून ऍज अ आर्टिस्ट म्हणून बाहेर येत असता. पण आता ह्याच्यामध्ये तुंबाडच्या वेळी मात्र मला जेन्युइनली त्रास झाला होता, कारण तुंबाड झाल्यानंतर मी आई झाली, तुंबाड शूट झाल्यानंतर ते एक तर खूप अंगावर येणार होतं सगळं, जे मी काही केलं होतं त्याच्यासाठी मी ज्या काही गोष्टी केल्या तर ते खूपच भयानक अंगावर येणार होतं. मग त्याच्यानंतरचा माझा स्ट्रगलच वेगळा होता, आणि त्या पिरियड मध्ये मी आई झाले, त्यानंतर मला प्रचंड एन्झायटी होती. म्हणजे मला असं जाणवलं की अरे मी ते वेगळं होतं, की त्या ह्याच्यामध्ये हे पहिल्यांदा मला असं जाणवलं की ते कुठेतरी मला असं उगाच धाकधूक मनात, की उगाच नाही इकडे नको जाऊ तिकडे नको जाऊ, हे भीती मनात बसली. की आणि सेम टाइम मला असंही वाटलं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये माझे विचार सुरू असतो ना, की मे बी आई झाल्यानंतर मी तुंबाड केला असता तर त्यांची आई मी अजून वेगळी करू शकले असते का, असंही मला वाटतं. सो ह्या गोष्टी होत असतात त्या प्रोजेक्ट पुरत्या. पण ते झालं की तेवढं फक्त मला असं वाटलं की तेवढं निगेटिव्ह असं नाही, पण मला कुठेतरी एक सारखं डोक्यात होतं, कारण तो खूपच ऍज अन आर्टिस्ट पण माझ्या खूपच अंगावर आलेला होता तुंबाडा सिनेमा.
पण त्याच्यामध्ये असं अंधश्रद्धापेक्षा त्याच्यामध्ये माणसांची भीती आहे. आपल्या आजूबाजूला खरंच भीतीदार माणसं आहेत एवढी आणि की ज्यांची खरंच भीती वाटते, तोच विषय त्याच्यामध्ये आहे. तेच मी म्हणतो ना की भीती ही इतकी कॉमन भावना आहे आणि प्रत्येकाची भीती वेगळी आणि वेगळ्या गोष्टीची, वेगळ्या माणसांची, वेगळ्या परिस्थितीची असते. पण भीती असते, तर त्या सगळ्याचा कुठेतरी कॉमन डिनॉमिनेटर तुम्हाला जारणमध्ये सापडणार आहे. म्हणजे ते बघताना थोडीशी भीती असणारे, पण ठीक आहे, तरी सिनेमाची उत्सुकता मात्र त्याच्यामध्ये नक्कीच आणली नक्कीच. आणि शेवटपर्यंत तुम्हाला सिनेमा खेळवून ठेवेल, यात तर काही वादच नाहीये. आणि शेवटपर्यंत शोधायचं आहे का? आता तुम्ही बघा, नाही शोधायच्यापेक्षा सुद्धा सुरुवात काय आहे, शेवटाकडे कधी येईल कळणार नाही सिनेमा, इतका तो तुम्हाला पकडून ठेवेल. वा, अशा पद्धतीचा सिनेमा झाला. वा, सुंदर. म्हणजे तुम्ही दोघी छान दिसताय, तसाच हा छान पण वेगळ्या पद्धतीने छान असणारा सिनेमा मी म्हणेन. आणि सगळ्या प्रेक्षकांना नक्कीच सांगेन की 6 जूनला अगदी जवळच्या, लांबच्या किंवा मध्यवर्ती कोणत्याही थिएटरमध्ये जा, कोणत्याही मल्टिप्लेक्समध्ये जा आणि आवर्जून हा सिनेमा बघा. आणि त्याचसोबत आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. नक्की सिनेमा बघा आणि थिएटरमध्ये जाऊन बघा.